श्रोते हो, गेल्या भागात आपण सेंट झेवियर्स आणि इमॅन्युअल इंग्लिश शाळेत हिरडेकर सरांना कसे अनुभव आले याविषयी जाणून घेतलं. त्याचबरोबर या नोकरीत असताना इतरत्र ठिकाणी चांगल्या नोकरीचे त्यांचे सुरू असलेले प्रयत्न, MA शिक्षण आणि त्यातूनच कोकणातील इंग्रजी शाळेत मिळालेली नोकरी, ती शाळा, तिथले शिक्षक, तिथलं वातावरण याविषयीही आपण गेल्या भागात जाणून घेतलं. आज आता पुढे जाणून घेऊया याच शाळेतील काही विद्यार्थ्यांच्याकडून आलेले अनुभव आणि गावची माणसं यांच्याविषयी. शाळेत आम्ही सगळेजण बऱ्यापैकी प्रसिद्ध झालो होतो. मी, पिसाळ सर, CB कुलकर्णी सर. आम्ही नियमित शिकवण्याशिवाय जादाही तास घेत असू. पण आम्ही मुलांना जरा जास्त शिक्षा करायचो. विशेषतः मी आणि पिसाळ सर. विशेषतः 9वी-10वीच्या मुलांना अभ्यास वेळेवर करत नाहीत म्हणून आणि त्यांच्या वाह्यातपणाबद्दल सुद्धा आम्ही खूपच शिक्षा केलेली होती. पण हे काही उनाड मुलांना मानवत नव्हतं. मुलांनी शाळेत पोस्टकार्डावर धमकीचे पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र वाचून पुन्हा संताप व्हायचा. आमचा रुद्रावतार आणि शिक्षा करणं सुरूच होतं. त्यातून काही व्रात्य मुलांनी गावातल्या दादांना सांगितलं. या मुलांना गावातील शिक्षकांची फूस होती. एक दिवस सकाळी सकाळी शाळा सुरू होताना पाडळकर सरांनी निरोप आणला. आज तुम्ही गावात फिरायला जाऊ नका. गावातले काही लोक तुम्हाला बदडतील. आम्ही 3 खोल्यात राहणारी 7-8 मंडळी गावातून संगमेश्वराच्या पुलावर किंवा सर्किट हाऊसपर्यंत फिरायला जात असू. तो संध्याकाळचा कार्यक्रम असे. गावात काहीतरी खळबळ सुरू आहे अशा बातम्या आम्हाला दुपारपर्यंत मिळाल्या. काही शिक्षक म्हणाले, तुम्ही शाळेच्या दारातून बस पकडून कराड मार्गे कुंभारली घाटातून वळकटी ट्रंका घेऊन निघा. त्यावेळी आम्ही सगळेच तरुण होतो, 30च्या आतले. शिवाय अंगात कोल्हापुरी रग होतीच. आम्ही गावातल्या शिक्षकांकडून त्यानं उलटा निरोप पाठवला. आम्ही पळून जाणार नाही. आम्ही मुलांना शिक्षा केली असेल, ती चूक असली तरी ते त्यांच्या भल्यासाठी केलेली कारवाई होती. भ्याडासारखं पळून न जाता आता लढून जायचं असं आम्ही सर्वांनी ठरवलं. शाळा सुटल्यानंतर आम्ही तयारी केली. पिसाळ सरांनी कमरेला सायकलची चेन बांधली. मी शबनममध्ये हत्यार ठेवलं. कुलकर्णी सर म्हणाले, मी चटणीच्या पुड्या घेतो. बाकीचे पाटील सर, डवरी सर आणि आणखीन 1-2 सर यांना आम्ही सोबतीला घेतलं, गरज पडली तर सोडवासोडवीसाठी. त्यातले काही जण घाबरले. आम्ही नेहमीप्रमाणे गावाच्या मुख्य गल्लीतून म्हणजे पेठेतून चालू लागलो. तणाव जाणवत होता, पण आम्ही सावध होतो. खाकरणं, खुणा करणं, टोमणे मारणं असं काही वेळ सुरू होतं. आम्ही मुख्य चौकात स्टँडवर आलो. चौकात बऱ्यापैकी गंभीर वातावरण होतं. आम्हाला पाहून त्यातले काही जण अधिक सज्ज झाले. मारामारी कदाचित होणार हे नक्की होतं किंवा तशी खात्री होती. कोल्हापूरकडून येणारा रस्ता, रत्नागिरीकडे जाणारा रस्ता आणि शाळेकडे जाणारा कसब्याचा रस्ता, या तिन्ही रस्त्यावर 4-4, 5-5 जण उभे होते आणि ते आमचे नियमित विद्यार्थी नव्हते. आमचा असा समज झाला होता की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षा केली होती तीच मुलं आम्हाला काहीतरी इजा करतील. आम्ही चालतच होतो. इतक्यात 2 जण सरसावून पुढे आले. पण पहिल्यांदा आपण शिक्षक आहोत या नात्यानं चूक करायची नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. पुढे आलेल्यांपैकी एक जण म्हणाला, तुमच्यातले ते हिरडेकर आणि पिसाळ सर कोणते सांगा. मी आणि पिसाळ सर पुढे सरसावून सांगितलं, आम्ही आहोत. आमच्या मागे सर्वांचं कव्हर होतंच. आमचा तो आवेश बघून ते आलेले दोघे नरमले. त्यातला पुन्हा एक जण म्हणाला, आमचे साहेब आहेत, सुर्वे साहेब, त्यांना भेटा, ते सांगतील तुम्हाला काय ते. त्यांची भाषा थोडीशी उर्मटपणाची वाटली. मी पिसाळ सरांना सांगितलं की तुम्ही सर्वजण थांबा, मी त्या सुर्वे का कोण आहेत ते त्यांना भेटून येतो. त्यांचा माझा काहीच परिचय नव्हता, पण आम्ही शिक्षा केलेल्या एका मुलाचे ते नातेवाईक होते. गावातील प्रतिष्ठित दादा. तुम्ही हिरडेकर सर काय, त्यांनी मला विचारलं. आणि पिसाळ सर कोण. मी पिसाळ सरांकडे बोट करून सांगितलं, हे आहेत. तुम्ही आमच्या मुलांना दादागिरी करता म्हणून तक्रार आहे माझ्याकडे. मी शांतपणे बोलायला लागलो. सुर्वेंचा अवतार जरा आक्रमकच होता. अरेकारे झालं तर हात टाकण्याच्या आविर्भावात मी म्हणालो, आम्ही दादागिरी करण्यासाठी तुमच्या गावात आलेलो नाही, आमचं काम शिकवायचं आहे. त्यावर सुर्वे म्हणाले, तुम्ही मुलांना मारता का मग. मी म्हटलं, तुम्हीच विचारा तुमच्या मुलांना, तुमचं कोण आहे शाळेत. त्यावर ते म्हणले, माझी मुलं रत्नागिरीत शिकतात, इथे काय शिक्षण नाही होत. हां, इथंच मला सुर्वेंचा कच्चा दुवा सापडला. बरोबर बोललात तुम्ही, इथं शिक्षण चांगलं नाहीच आणि तेच बदलायचा आम्ही प्रयत्न करतोय. गावातले लोक कदाचित राजकारण करतात आणि फुकट पगार खातात,
आम्ही मुलांना शिकवतोय, त्यांच्यावर प्रेम करतोय आणि ते कुठे चुकत असतील तर आम्ही शिक्षासुद्धा करतोय. हे सगळे घाव सुर्वेंच्या वर्मी लागल्यासारखे वाटले आणि त्यांचा बोलण्याचा टोन नॉर्मल झाला. पण तरी पण मुलं लहान आहेत, एवढं मारू नका, घाबरतात ती मुलं. मी म्हणालो, आम्ही उद्यापासून मुलांना काहीही बोलत नाही. त्यानंतर चर्चेचा सूर बदलला. पुढे मी म्हणालो, हे बघा, ही मुलं शेवटी तुमचीच आहेत. ती बिघडावीत असं वाटत असेल तर आमची काहीच हरकत नाही. त्यावर ते सुर्वे म्हणाले, सर तसं नाही, तुम्ही चांगलं काम करताय, आम्ही वाचतोय तो रोज पेपरमध्ये. तेव्हा मी म्हटलं, मग कधी आला नाहीत ते मुलांचं कौतुक करायला, एकदम गुंड घेऊन मारायला चालत तुम्ही, तेही तुमच्या मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांना. तेव्हा ते सुर्वे मात्र गंभीर झाले, शरमले आणि नरमले सुद्धा. हे सगळं रस्त्यातच उभं राहून चाललेलं होतं. मी त्यांना विनंती केली, तुम्हाला वेळ असेल तर आपण बसून बोलूया. पुलाच्या कट्ट्यावर बसून आमची बोलणी सुरू झाली. सुर्वेंचे जे सहकारी बाह्यात आणून होते तेही आता लावले होते. त्यांना कळे ना की झटापट का होत नाहीये. माझे सहकारी सुद्धा संभ्रमात पडले. शेवटी सुर्वेच म्हणाले, सर मला जास्त आगाऊपणा करणाऱ्या मुलांची नावं द्या, मीच त्यांना सरळ करतो. आणि तेवढ्यावर बैठक संपली. ते आपल्या जोडीदारांना खाणाखुणा करून निघून गेले. आम्ही सर्वजण कट्ट्यावर बसलो. मी घडलेली चर्चा सर्वांना सांगितली. सगळेजण सुखावले आणि ठरल्याप्रमाणे शिक्षक जिंकले होते. मुलांना शारीरिक शिक्षा द्यायची नाही हे मला पूर्ण माहिती होतं आणि आता तर याबाबत कायदेही झाले आहेत. पण काही नाठाळ मुलांना हा शिक्षेचा धाक असावाच लागतो. पुढे प्राध्यापक, प्राचार्य या भूमिका बजावताना सुद्धा असे प्रसंग आले. पण नको त्या खोड्या करणं, गुंडगिरी करणं, अशा मुलांना मी शेवटपर्यंत शिक्षा करत राहिलो. अर्थात हे चूक होतं, पण कदाचित गैर नसावं. शाळेत दुसऱ्या दिवशी चित्र मात्र वेगळंच होतं. गावातल्या शिक्षकांचे चेहरे पडलेले होते. सर्वांना आश्चर्य वाटलं, असं झालं कसं? मार खाणारी मुलं सुद्धा सरळ वागायला लागली होती. आम्ही थोडेफार भानावर आलो होतो. मुलांचं शिक्षेचं प्रमाण कमी झालं होतं. आमच्या सर्व शिक्षक वर्गामध्ये चांगली एकी होती. 10-12 जणांच्या चमूमध्ये कुटुंबासह राहणारे आम्ही 3 जण होतो. मी, शिंदे सर आणि जगताप सर. सर्वजण संध्याकाळी घरी आले की चहा नाश्ता ठरलेला. त्या गावात आम्ही घोडकेंच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होतो. घोडकेंची आई खूपच प्रेमळ होती. आमच्या मंडळींची आणि त्यांची फार चांगली गट्टी जमली. त्यांच्याकडे आठवड्यातून किमान 2-3 वेळा मटण असायचं आणि त्या दिवशी 1 बाऊल आमच्याकडे पण यायचा. आमच्यासाठी ती मेजवानीच असायची. या घराच्या पाठीमागे एक देऊळ होतं आणि मागे भंडारी समाजाची वस्ती होती. हा समाज कष्टकरी, काही मंडळी दारूसुद्धा गाळायचे. संध्याकाळी गल्लीत भांडणं ही ठरलेलीच. आवाज यायचे, कधीकधी मोठा दांगा व्हायचा. मुख्य गल्लीतील लोक मागे फिरायचे नाहीत. त्या वस्तीत सुद्धा काही विद्यार्थी राहत होते. सुर्वे, भाटकर, भंडारी, रहाटे. मी वर्तमानपत्र घेऊन मंदिरात जाऊन वाचत बसत होतो. तेव्हा घोडक्या आईंनी मला सूचना केली की सर तुम्ही तिकडे जाऊ नका, ते लोक चांगले नाहीत. मी म्हणालो, हो आई, ते आपले विद्यार्थीच आहेत. मी दररोज पेपर घेऊन तिथे बसू लागलो. हळूहळू विद्यार्थीसुद्धा अभ्यासाला येऊन बसू लागले. लोकांचा उपद्रव कमी होऊ लागला. मुलांचे पालकच ते. मी त्यांना विनंती केली, मुलं अभ्यास करू दे, तुम्ही पेपर वाचा. तेव्हा ते म्हणाले, सर आम्ही येतच नाही इकडे. कष्टकरी कुटुंबात शिकणारी मुलं आणि त्यांचे पालक यांच्या मनात श्रीमंत आणि उच्चवर्गीय लोकांच्याबद्दल राग असतो, अढी असते. पण शिक्षकाला काही वेळा त्यांच्यातलंच व्हावं लागतं आणि मग दरी आणि दुरी दूर होते. मुलं तुमचं ऐकू लागतात, मनापासून शिकू लागतात आणि खरं तर याच मुलांचं शिक्षण होणं गरजेचं आहे. कोकणात शिकणारी मुलं खूप आहेत, पण अडथळे अमाप आहेत. 11वी-12वी झाल्यानंतर छोटी मोठी कामं करण्यासाठी ते मुंबईला जातात. उच्च शिक्षण कमीच. कोकणामध्ये शिक्षक, वीज मंडळाचे कर्मचारी, सरकारी कार्यालयातले कर्मचारी, डॉक्टर हे सुद्धा घाटावरचेच होते. मला नेहमी वाटायचं की या मुलांनी शिकून या सगळ्या जागा का पटकवू नयेत. काही प्रमाणात वैश्य समाजातील मुलं आणि ब्राह्मण समाजातील मुलं चांगली शिकायची. आता प्रमाण वाढतंय आणि हे समाधानकारक आहे.
मी इंग्रजीचा शिक्षक असल्यामुळं 9वी-10वीच्या वर्गाबरोबरच 5वी-6वीच्या वर्गांना सुद्धा शिकवायचो. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन अधिकची बालवाडीतली गीतं आणि शिष्टाचार सुद्धा शिकवत होतो. एक वर्ग तर इतका चुणचुणीत मुलांचा होता की त्यांची नावं मला आजही आठवतात. त्यातले काही जण भेटतात सुद्धा. राखी खातू, मनीषा नारकर, सुशील मुळे, शरद घाग, योगेश सुर्वे, समीर भाटकर या वर्गातली जवळजवळ 20 मुलं खूपच हुशार होती. त्यांच्या वर्गात गेल्यावर चक्क नाचतच शिकवावं असं मला वाटायचं. मी खूप मन लावून शिकवत होतो. मुलं माझ्या वर्गात रमून जायची. शिकवणं हे माझं पहिलं प्रेम झालं. या मुलांना मी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग हे म्हणायला शिकवलं. ते गावात फिरायला गेल्यानंतर ते घरातूनच आम्हाला गल्लीत पाहून शुभेच्छा द्यायची. त्यांची लहान भावंडंसुद्धा त्यांचं ऐकून गुड मॉर्निंग सर म्हणायला लागली. पुढं माझं नाव गुड मॉर्निंग सर असंच पडलं. आज कधीकधी वाटतं की या निरागस निष्पाप लहान मुलांना शिकवायचं सोडून आपण उच्च शिक्षणाकडे का वळलो. माझे एक बंधुतुल्य मित्र शेखर कासार हे मजेत म्हणायचे, अरे तू विद्यापीठात का गेलास? अरे या लहान मुलांचं शिकवायचं सोडून तुला तिकडे जायची काय गरज होती? श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. संगमेश्वर हा माझ्या आयुष्यातला आणि शिक्षण प्रवासातला एक सुंदर हवाहवासा वाटणारा टप्पा होता. इथं जीव लावणारी मुलं भेटली, चांगले सहकारी आणि मित्र भेटले. शाळेत खूप चांगले शिक्षक शिक्षिका होते, ते माझ्या कायमचे स्मरणात राहिले. पण या संगमेश्वरच्या मुक्कामात मला काही नमुनेदार माणसं पण भेटली. अध्यापनाच्या क्षेत्रात आल्यापासून मी माझ्या संपूर्ण 40 वर्षाच्या कालावधीत वर्गात बसून शिकवल्याचं मला आठवत नाही. प्रशासकीय कारकिर्दीत प्राचार्य झाल्यावर सुद्धा मी खुर्चीत रेलून बसण्याची ऐश कधी केली नाही. का कुणास ठाऊक, पण मला प्रामाणिकपणे वाटतं की कामाचं ठिकाण हे विसाव्याचं ठिकाण नाही, ते ज्ञानमंदिर किंवा श्रममंदिर आहे. तासनतास बसून राहणारे शिक्षक, प्राध्यापक हा माझ्यासाठी तरी डोकेदुखीचा विषय आहे. प्राचार्य असताना सुद्धा माझ्या वर्गाचे तास घेऊन रजेवर असलेल्या प्राध्यापकांचेही तास मी घेत असे. शिक्षणातील काही प्रश्नावर माझी स्वतःची अशी काही मतं आणि भूमिका आहेत आणि मी त्या भूमिकांच्यावर आणि मतांवर आजही ठाम आहे. पैसा फंडमधील काही शिक्षक शिक्षिका स्मरणात राहण्यासारखे होते. विनोद बुद्धी असलेले PV जोशी सर उत्कृष्ट हिंदी शिकवायचे. त्यांची मुलगी माधवी कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलगी. सरांना एक दुसरी कन्या होती सुलभा नावाची. 10वीच्या अनेक वाऱ्या केल्या, पण इंग्रजी विषय तसाच राहिलेला. सरांनी मला एकदा सांगितलं, सर या सुलभाचं इंग्लिश तेवढं सोडवून द्यावं मला. सुलभा पास झाली तर तुम्ही इंग्रजीचे तज्ज्ञ शिक्षक आहात अशी मी रत्नागिरी जिल्ह्यात जाहिरात करणार. मी मात्र आव्हान स्वीकारलं. मी त्यांच्या मुलीची म्हणजे सुलभाची शिकवणी घ्यायचं ठरवलं. ती दिलेला अभ्यास आमच्याच घरी करायची. आमच्या मंडळींच्या बरोबर 1-2 वाक्य बोलायची. खूप नम्र, आज्ञाधारक अशी मुलगी सुलभा. मी 5-6 आखीव कागद लिहायला सांगायचो. कळो न कळो पण ती उतरून काढायची. सुलभा पुन्हा परीक्षेला बसली आणि पास झाली. जोशी सरांच्या घरी आनंदी आनंद झाला. सुलभाचं लग्न ठरलं आणि सरांच्या डोळ्यात पाणी आलं. या प्रसंगानंतर माझ्या असं लक्षात आलं की हुशार मुलांचे मार्क वाढवण्याचं आव्हान चांगलंच आहे, पण सतत नापास होणाऱ्या आणि स्वतः खचलेल्या विद्यार्थी आणि त्यामागचं असलेलं कुटुंब यांना आनंदी करणं हे शिक्षकाचं खरं आव्हान आहे. त्यानंतर मी आव्हान म्हणून काही नवीन प्रयोग केले. 10वी किंवा 12वीचा कितीही मार्कानं नापास झालेला आणि कितीही वेळा नापास झालेला विद्यार्थी मला द्या. मला फक्त 30 तास द्या आणि मी दिलेला अभ्यास त्यांनी पूर्ण करावा, अशा मी 2 अटी घातल्या. अशी अनेक अडकलेली मुलं त्यामुळे पास झाली. मुलांचं नापास होणं हे त्यांचं एकट्याचंच अपयश नसतं, तर ते त्यांच्या शिक्षकांचं आणि काही अंशी पालकांचं सुद्धा अपयश असतं. मी माध्यमिक स्तरावर काम करत असताना अत्यंत निर्दयी अशैक्षणिक प्रथा पाहिल्या. बोर्डाच्या परीक्षेचा शाळेचा निकाल चांगला लागावा, शाळेची प्रतिष्ठा वाढावी, मुख्याध्यापकांना आदर्श पुरस्कार मिळावा, यासाठी पूर्वपरीक्षेत गणित, इंग्रजी या विषयात नापास झालेल्या मुलांना अंतिम परीक्षेला बसूच द्यायचं नाही, फॉर्मच भरू द्यायचा नाही, असे प्रकार असायचे. खरंच या शिक्षण व्यवस्थेत आपण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचं कसं खच्चीकरण करतो
किंवा त्यांच्या मूलभूत हक्कांची किती पायमल्ली करत असतो यावर मी अनेक वेळा माझे विचार मांडलेत. पैसा फंडमध्ये के.पी. जोशी, जगताप सर, आळवणी मॅडम, करकरे मॅडम, फातिमा मोडक मॅडम, वागळे मॅडम अशी खूप छान शिकवणारी मंडळी होती. के.पी. जोशी हे शांत, करारी, तर जगताप सर अगदी जंटलमन. आळवणी मॅडम या प्रौढ, सुज्ञ, उपक्रमशील शिक्षिका. करकरे मॅडम गणिताचं उत्कृष्ट अध्यापन आणि अत्यंत शालीन, खूपच प्रामाणिक आणि कष्टाळू. शैला वागळे यांचं मराठीचं ज्ञान उत्तम, अक्षरसुद्धा सुंदर, पण स्वभाव मात्र जरा खट्याळ. मोडक मॅडम मुलांना नेहमीच टरकावून त्यांच्याच भाषेत बोलणार, विचारानं प्रगत, आजच्या भाषेत जरा जहाल स्त्रीवादी. या सगळ्या मंडळींच्या मध्ये मौज मजा, गप्पा टप्पा नेहमीच चालायच्या. आम्ही समवयस्क मंडळी हसत खिदळत असताना ते काही शिक्षकांना आवडायचं नाही. ते टीका टिप्पणी करायचे. काही जण म्हणायचे, यावर्षी कोकणातल्या 2-3 शिक्षिका बहुतेक घाटावर जाणार. आमची सलगी मैत्री ही त्यांना खुपायची. माझ्या बाबतीत तर जरा जास्तच संशय. पण इकडे ढवळे गुरुजींनी मला आधीच बांधून ठेवून वचनबद्ध केल्यामुळं फारसं काही पुढे जायला वाव नव्हता. पण दिवस मात्र खूप मजेचे होते. कोकणाच्या लाल मातीशी, मुलांच्या भावविश्वाशी आणि पालकांच्या समस्यांशी आम्ही एकरूप व्हायला लागलो होतो. आमच्या या शाळेत बोर्डाच्या परीक्षेचं म्हणजे 10वी आणि 12वीचं केंद्र होतं. जवळपासच्या कसबा, गुहागर अशा काही शाळांचे विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेसाठी यायचे. आम्ही सर्वजण सुपरव्हिजन अगदी कडक करत होतो. एकदा मी कसब्यातील एका मुलाची कॉपी पकडली. केस झाली. कसब्याच्या मुख्याध्यापकांनी आमच्या मुख्याध्यापकांच्याकडे आणि शिक्षण खात्याकडे तक्रार केली. या केंद्रावर परीक्षा फारच कडक होतात. मुलं मुली पेपर देताना घाबरतात. एकतर हे केंद्र रद्द करावं किंवा आम्ही सांगतो त्या शिक्षकांना सुपरव्हिजनला पाठवू नये. अर्थात केंद्र चांगलं चाललं आहे. ते बंद करणं म्हणजे खात्याचीच नाचक्की होणार होती. म्हणून केंद्र सुरू राहिलं. कॉपी पकडलेल्या मुलांना कसब्यातील पालक शिक्षकांनी फूस लावली होती. ही मुलं रात्रीच्या वेळी दारात येऊन वाईट साईड बोलायची. आम्ही आचार्य भवनातून खाली येईपर्यंत ती पळून जायची. एक आठवडाभर हा दंगा सुरू होता. मग एक दिवस आम्ही या मुलांना धडा शिकवायचं ठरवलं. रात्री 9:30-10च्या सुमारास ही मुलं यायची आणि आम्ही 8-10 जण 9च्या आतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लपून बसलो. मुलंसुद्धा आली. त्यांनी आपला वाह्यातपणा सुरू केला. वर आचार्य भवनमध्ये लाईट नाही, शिक्षक दिसत नाही म्हटल्यावर ती आणखीनच जोरानं ओरडू लागली. इतक्यात आम्ही सगळेजण दोन्ही बाजूनी रस्त्यावर आलो. मुलं एकदम भांबावली. त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजात आम्ही ओरडत होतो. मुलं कसब्याच्या दिशेनं जीव मुठीत घेऊन पळत सुटली. आम्ही त्यांचा पाठलाग केला. पण रात्रीच्या वेळी असं दुसऱ्या गावात पाठलाग करून जाणं बरं नव्हे म्हणून आम्ही थांबलो. या घटनेची त्या परिसरात आणि कसब्यात खूपच चर्चा रंगली. आर.जी. जोशी सर, के.पी. सर कसब्यात एका टोकाला राहत होते. आम्ही त्यांच्याकडे वरचेवर जायचो. आता पैसा फंडचे शिक्षक इकडे आले तर त्यांना सोडायचं नाही अशी चर्चा कानी येऊ लागली. पण असं काही घडलं नाही. आमच्या कडकपणाचं दहशतीत रूपांतर झालं आणि मुलांचं वाह्यातपणे वागणं किंवा वावगं वागणं थांबलं. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना तुम्ही जेव्हा चांगलं काम करता आणि चांगुलपणा पेरत असता तो अशा प्रसंगी कामाला येतो. पुढे अनेक प्रसंगात मला याचा प्रत्यय आला. चांगलं काम हे काटेकोरपणे, कडक शिस्तीत, नियमानुसार करताना माणसं नाराज होतात, दुखावतात. त्यांचा अहंकार दुखावतो. कुणाला तरी आव्हान दिल्यासारखं वाटतं. पण तो आपल्या कार्यशैलीचा एक भाग असतो. पुढे कालांतरानं ते हितशत्रू नाही समजतं. काही जण ते मोठ्या मनानं मान्य करतात. हाच आपला आनंद असतो. तर काही लोक मनात अढी ठेवून राहतात. पैसा फंडमधील एकूणच वातावरण, जमलेले सहकारी, प्रेम करणारे विद्यार्थी, सुट्टीच्या दिवशी सप्तेश्वर, कर्णेश्वर या मंदिरांच्या भेटी, उन्हाळ्यात आचार्य भवनाच्या मागच्या डोंगरात करवंद, जांभळं, जांब खाण्यासाठी ट्रेकिंग, राजवाडीला गरम पाण्याच्या झऱ्यातील आंघोळी, शास्त्री नदीत डुंबणं, संगम हॉटेलमधला चहा पिणं, सगळीकडे अगदी आनंदी आनंद. विशेष बाब म्हणजे लळा लावणारी सुद्धा काही माणसं होती. काही विद्यार्थी किंवा ही माणसं सगळं काही स्वप्नवत वाटायचं. आम्हाला जेवणाला मदत करण्यासाठी नाना म्हणून एक सेवक होते. ते रात्रीच्या वेळी शाळेत वॉचमन म्हणून काम करायचे. आम्ही संध्याकाळी फिरायला गेल्यावर एका वेळेचं जेवण नाना बनवायचे. नाना म्हणजे आमचे वडीलच.
कोल्हापुरातून जाताना खाऊची पानं आम्ही नानांसाठी नियमित नेत होतो. तसं म्हटलं तर नानांच्या ताब्यात सगळं भवन होतं, पण त्यातल्या काडीलाही हात न लावणारा हा माणूस सगळं काही व्यवस्थित सांभाळत असे. गरिबी असून सुद्धा माणसाला मनानं श्रीमंत राहता येतं, हे नानांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. पैसा फंडमध्ये आता आपण रमलो असं जवळजवळ पक्क झालं. आमच्या सौंनासुद्धा संगमेश्वर आवडायला लागलं. 40 वर्षानंतर अजूनही तिथल्या सर्व मुलांची आणि शिक्षकांची नावं त्यांना अगदी पक्की आठवतात. गावाकडे आईवडिलांना वाटायचं की लांबचा प्रवास आहे, मी थोडं जवळ कोल्हापूरला यावं. महत्त्वाचं म्हणजे MA अभ्यासाला गती येत नव्हती. मग सुट्टीत कोल्हापुरात आल्यावर जवळपास मुलाखती द्यायला मी सुरुवात केली. माझे आवडते शिक्षक म्हणजे आरे कुलकर्णी सर आणि आर जाधव साहेब. हे शिक्षण खात्यातून निवृत्त झालेले कमालीचे सज्जन आणि नम्र अधिकारी. यांच्यानंतर असा माणूस मला कधीच भेटला नाही. त्यांनाही वाटायचं की मी कोल्हापुरात यावं. ते माझी माहिती घेत राहायचे. एकदा त्यांनी आंतरभारतीमधील मुख्याध्यापक आबा देशपांडे यांना विनंती केली. एक दोनदा ते भेटलेही. ते वृद्ध झालेले, हात जोडूनच बोलायचे. सरांनी त्यांना सांगितलं, साहेब कृपा करून तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका. हिरडेकरांच्याबद्दल काय करता येईल ते मी पाहतो. एकदा मी सरांना भेटलो. त्यावेळी घोडगाळकर नावाचे इंग्रजीचे शिक्षक संस्था सोडून गेले होते आणि ती जागा रिकामी होती. मुख्याध्यापक देशपांडे सरांनी मला बोलावून घेतलं. त्यांच्या खास करारी स्टाईलमध्ये माझी त्यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीत त्यांनी कोल्हापुरातील ओळखी विचारल्या. उघानं सेंट्रल हॉलचे मालक दादा चव्हाण यांची मी ओळख सांगितली. तेव्हा ते लगेच म्हणाले, तू दादांना जाऊन भेट. त्यावेळी दादा बालसंकुल रिमांड होममध्ये पदाधिकारी होते. मी त्यांना भेटलो. किसरूळ पाटपन्हाळा इकडून पाहुण्यांचे संबंध निघाले. अण्णा म्हणाले, मी तुमची मुलाखत घ्यायला सांगतो, चांगली तयारी करा. आमच्याकडे लेसन घेतात, चांगली तयारी करून मुलाखत द्या. ठरल्याप्रमाणे मुलाखत झाली. तो अनुभव छान होता आणि दादांनी शिफारस केलेला मी एकमेव उमेदवार. आंतरभारती परिवारात समाजवादी विचारांची बैठक आणि कार्यशैली असलेली माणसं. मला मुलाखतीत विचारल्यावर मी देवरुखच्या मातृमंदिर संस्थेत कधी कधी जात असे असं म्हणालो आणि तो अधिकचा मुद्दा ठरला. माझी निवड झाली आणि आंतरभारतीमध्ये मला ताबडतोब हजर होणं आवश्यक होतं. मी पैसा फंड शाळेमध्ये जाऊन भिडे सरांना ही माहिती दिली. त्यांनी नेहमीप्रमाणे डोक्याला हात लावला. क्षणभर काही बोललेच नाहीत. नंतर ते म्हणाले, आपण बाहेर जाऊन बोलूया. व्हरांड्यातील एका दूरच्या खांबाला रेलून ते उभे राहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, हे पा हिरडेकर, तुम्ही इथे नाव मिळवलेलं आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात, तेव्हा तुम्ही जाऊ नका. त्यावर मी म्हणालो, अहो पण भिडे सर, मला माझ्या आईवडिलांच्या जवळ जायचं आहे. त्यांनाही माझ्या आधाराची गरज आहे आणि मला पुढे शिकायचंही आहे. त्यानंतर भिडे सर आणखीनच गंभीर झाले. म्हणाले, हिरडेकर, अहो शहरांच्या मधून स्पर्धा असते. इथं आहे त्याप्रमाणे तुम्हाला असं स्थान शहरात मिळवता येणार नाही. त्यावर मी म्हणालो, पण सर तुम्ही मात्र मला सोडाच. वाटल्यास मी 3 महिन्यांचा नोटीस पे भरतो. तेव्हा सरांचे डोळे पाणावले. आता आईवडिलांच्याकडेच तुम्ही जाणार म्हटल्यावर मी कशाला थांबवू तुम्हाला? सर निर्णायक स्वरात बोलले. माझ्या राजीनाम्याची बातमी शाळेत सगळीकडे पसरली. सगळ्या वर्गात रडारड. मित्रांनाही भावना अनावर झालेल्या. माझ्या धाडसी स्वभावामुळे आणि आधार देण्याच्या वृत्तीमुळे मी अनेक जणांना आधार वाटायचो. विजय मोहिते नावाचा एक विद्यार्थी सगळ्या वर्गात फिरून सर चालले म्हणून रडत रडत भाषण देत होता. आम्हा दोघांनाही रडणं आवरता आलं नाही. आम्ही निघालो तेव्हा एसटी स्टँडवर आम्हाला निरोप द्यायला सगळी मंडळी जमा झाली होती. सर तुम्ही परत जाऊ नका, सरांनो परत या, असं सगळेजण आम्हाला विनवत होते. आमच्यासाठी अर्धी शाळा एसटी भोवती जमलेली होती. बस सुटली आणि आम्ही दोघं घाटातून गाडी वर येईपर्यंत रडत होतो. मुलांचे निराश आणि रडणारे चेहरे अजूनही मनात होते. अजूनही त्या प्रसंगाची आठवण आली की आपोआपच अश्रू उघळतात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या इतक्या मुलांना आपण सोडून का चाललोय? आपण हे पाप तर करत नाही ना? खरंच जीव लावलेल्या मुलांना असं अचानकपणे सोडून जाणं हे महापापच वाटतं मला. माझ्या संपूर्ण प्रवासात प्रगतीच्या नावाखाली पुढे जाण्याच्या आणि सतत नव्या वाटा शोधण्याच्या नादात मला अनेक वेळा असं पाप करावं लागलं आणि याची मी मनःपूर्वक कबुली देतो. खरंच शिकवताना आपण नेमकं काय देतो
ज्ञान, प्रेम, जिव्हाळा, संस्कार असं बरंच काही. मग विद्यार्थी त्या बदल्यात किती प्रेम करतात, अगदी मनापासून, याचं मोजमाप आपण कधीच करत नाही. त्यांच्या लहान कोवळ्या भावविश्वाचे भाग बनून आपण असं न सांगता निर्दयीपणे दूर कसे काय जाऊ शकतो? त्यांच्या कोवळ्या आणि निरागस मनाला झालेल्या दुःखाचं काय? सगळे प्रश्न अनुत्तरित. याचं प्रायश्चित्त तरी कसं घ्यायचं? पण जीवनाची गती आणि काही अपरिहार्य गोष्टी आपल्याला थांबू देत नाहीत. पुढं जाण्यासाठी काहीतरी मागे राहून जातं. गती आणि परिस्थिती यामुळे कधीकधी मतीसुद्धा कुंठित होते. डॉक्टर B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत. निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. सादर करते प्रवीण चिपळूणकर.